थ्री इडियट्स मधलं कदाचित आठवत असेल, दुख होता है जब दोस्त फेल होता है बट और ज्यादा दुख होता है जब दोस्त फर्स्ट आता है. तसं मला लाईक मिळणं हा एक भाग झाला. यांचा व्हिडिओ एवढा फेमस झाला, यांच्या रीलला एवढे हे आले आणि मलाच कमी आले, ह्यांनी तो जास्त दुखावलेपणा येतो. मग तुलना, कंपॅरिझन आणि त्यातनं येणारे मानसिक प्रॉब्लेम्स हे चालू होतात. ब्रेकअप झालंय आणि नवीन रिलेशन आता आहे. आधीचं नातं जर का खूपच त्रासदायक असेल तर तुलनेने बरं असलेलं सुद्धा नातं खूप चांगलं वाटायला लागतं. यापेक्षा हे बरे बाबा, हे चांगलं आहे. गोष्टी घडून गेल्यावर मी लगेच सांगायला लागतो. तेव्हाच मी म्हणलो, अरे पहिल्याच बॉलला ओळखलं होतं, ही मॅच गेली आहे. नाहीतर तुम्ही वादविवादामध्ये अडकता आणि नात्यावर परिणाम. पण एकंदरीत सोशल मीडिया किंवा आता हे जे लाईक्सचा खेळ असतो किंवा किती व्ह्यूज झाले, किती शेअर झाले, किती व्हायरल गेलं, ह्या सगळ्यामध्ये हे ट्रॅप्स एक तर कुठे कुठे असतात आणि ह्याचा शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म एखाद्यावरती कितपत कसा परिणाम होऊ शकतो. मी माझ्या परिस्थितीची, माझ्या कौटुंबिक गोष्टींची किंवा अचिव्हमेंटची तुलना कोणाशी करतोय हा अँकर न कळत आपल्या मनात येत असतो फास्ट. आता डिलीटची गरज निर्माण झाली कारण मेसेज केल्यानंतर पश्चाताप व्हायला लागला. मी या आनंदी किंवा दुःखी जो काही होतोय तो माझ्या अँकरमुळे तर होत नाहीये ना. कदाचित मी अँकर बदलून माझा मूड बदलू शकतो. मला फक्त मी त्याच पद्धतीचं वाचायला लागलो, एकच विचार जर मी समोर आणायला लागलो तर मला काही दिवसांनी असंच वाटायला लागतं की हीच रियालिटी, ह्याला कदाचित दुसरी बाजूच नाही. नमस्कार, जगण्यातील काहीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण जेव्हा विचार करतो असं म्हणतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला प्रत्येक वेळी माहिती असतं आपण काय करतोय. कित्येकदा आपल्या नकळत आपल्याकडनं बऱ्याच गोष्टी घडत असतात आणि त्या विचारांमध्ये सुद्धा आपण जेव्हा कॉन्शियस सबकॉन्शियस असं आपल्याला एक ढोबळ मानाने त्याचं आपण दोन वर्गीकरण करतो, ह्यापेक्षाही आणखी कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने या विचारांकडे पाहिलं जातं. हे मला आपल्या हे एपिसोड करण्याच्या निमित्तानेच खरं तर पहिल्यांदा कळलं. एखादी गाडी स्लो स्पीडने जाते आणि एखादी गाडी फास्ट स्पीडने जाते. जेव्हा असं आपण म्हणतो तर विचारांच्या बाबतीमध्ये सुद्धा असे स्लो थॉट्स आणि फास्ट थॉट्स असे त्याचे पण वर्गीकरण आहे. आणि हे वर्गीकरण फक्त आपल्याला एक कुठल्या तरी अकॅडमिक दृष्टीने ह्याच्याकडे पाहणं इथपर्यंतच मर्यादित नसताना आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपल्या ह्या हळू निर्णय घेणं किंवा फास्ट निर्णय घेणं ह्यामुळे रोजच्या जगण्यामध्ये किती गडबड होऊ शकते किंवा किती फायदेशीर होऊ शकतं, अशी खूप इंटरेस्टिंग ह्याच्यामध्ये आम्हाला ह्या गोष्टी कळल्या. आणि हा एपिसोड आवर्जून करण्यामागचंही त्याचं कारण होतं की जेव्हा आपण एखादा कुठलीतरी सेलची जाहिरात पाहतो तेव्हा आपण दुकानात जाताना ठरवतो की मी आता 2 शर्ट घेणार आहे सेलमध्ये आणि बाहेर येताना आपल्या हातामध्ये 6-7 शर्टचं बॅगा घेऊन आपण कॅरी करत असतो. घरी आल्यानंतर असं वाटतं, अरे आपण फसलो का काय, आपण हे घ्यायला नव्हतं पाहिजे, इतक्या सगळ्या कपड्यांचं मी काय करू, आता मला खरं एवढ्या कपड्यांची गरज नव्हते. मग आपण आपल्या मनाला समजत राहतो की जाऊ दे, मी कोणाच तरी वाढदिवसाला निमित्ताने यातलं एक शर्ट देईल, असं करेल तसं करेल. तर हे जे आपण आपल्याशीच कित्येकदा खेळत असतो ते आपल्याला कित्येकदा वाटतं की ह्यातनं काय होतं, हे सगळं नॉर्मलच आहे. पण ह्या सर्व गोष्टींचा ह्या आपल्या एकंदरीत दूरगामी परिणाम असे आपल्या मानसिकतेवर काही होतात का, किंवा अशा विचार करण्याने आपले एकंदरीतच विचार करण्याची प्रक्रियाच बदलते का काय, असा प्रश्न ह्या निमित्ताने पडतो. ऐकताना हे खूप क्लिष्ट वाटतं. हा विषय मलाही पुरेसा कळलेला नाही आहे खरं तर. हा मी बऱ्यापैकी ह्याचा अभ्यास केला तरी कित्येक गोष्टी असं वाटलं की आपल्याला अजून या क्लिअर होत नाही आहेत. आणि ह्या निमित्ताने आज आपल्याकडे कोण गेस्ट असतील तर असं आम्ही जेव्हा चर्चा चालली होती तेव्हा अशा एक व्यक्तींचं नाव आलं की ह्या सध्या ह्याच विषयावरती, म्हणजे ह्याला कॉग्निटिव्ह बायस असं थोडंसं एक जड वाटणारं नाव आहे, ह्या विषयावरती सध्या ते अभ्यास करतात. त्यांचा PhDच्या दृष्टीने त्या दृष्टीने अभ्यास सध्या चालू आहे. पुण्यातील एक सायकोलॉजिस्ट दीपक गुप्ते आज आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण ह्या विषयावरती बोलणार आहोत. तर नमस्ते सर, आमच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. येस, नमस्कार. मी दीपक गुप्ते, गेली 15 वर्ष मानसशास्त्र विषयात काम करतोय. ऑर्गनायझेशनल सायकोलॉजिस्ट आहे आणि त्या संदर्भात ज्ञानप्रबोधिनीसारख्या संस्थांबरोबर निगडीत आहे. मुख्यतः कॉर्पोरेट्समध्ये, कंपन्यांमध्ये ट्रेनिंग्स
त्याच्या रिलेटेड सायकोमेट्री म्हणजे टेस्टिंग आणि काउन्सेलिंग असं काम करतो. आत्ता सर म्हटले तो विषय माझ्या आवडीचा आहे. कॉग्निटिव्ह बायस किंवा असं आपण म्हणू कॉग्निटिव्ह ट्रॅप्स आणि निर्णयांतील गॅप्स असं आपण आज बघणार आहोत. कारण या गोष्टी आपल्या आयुष्यावर कसा परिणाम करत असतात आणि त्या समजून घेतल्याने आपल्याला काय फायदा होऊ शकतो हे मला वाटतं आपल्या सगळ्यांना कळणं खूप महत्त्वाचं आहे. तर थँक्यू. मेन म्हणजे आपण या विषयावरती आधी जेव्हा चर्चा करत होतो ना तेव्हाच मला हा विषय पुरेसा समजला नव्हता. तर बऱ्याचदा तसंच सर्व आमच्या प्रेक्षकांच्या दृष्टीने आज आपण हे सगळं बोलतोय की हे जे कॉग्निटिव्ह बायस म्हणतो आपण किंवा स्लो किंवा फास्ट थिंकिंग प्रोसेस आहे हे सगळं एकंदरीत काय आहे? थोडीशी हिस्ट्री किंवा इतिहासच सांगतो. मी काही वर्षापूर्वी म्हणजे 10 वर्षापूर्वी म्हणूया डॅनियल कानमन यांचं थिंकिंग फास्ट अँड स्लो हे पुस्तक वाचनात आलं आणि तोवर थिंकिंग किंवा विचारांचा जो विषय आहे सायकोलॉजीच्या मानसशास्त्राच्या दृष्टीने त्याचा इंटरेस्ट होता, पण अभ्यास खूप होत होता असं नाही. पण हे पुस्तक वाचायला लागल्यावर मला असं जाणवलं की अरे हे आपल्या सगळ्यांना जवळचं आहे आणि त्याचा उपयोग खूप वेगवेगळ्या दिशांनी होऊ शकतो. त्यातलाच हा भाग मुख्यतः थिंकिंग फास्ट अँड स्लो म्हणजे नक्की काय आणि त्याच्याबरोबरच कॉग्निटिव्ह बायस किंवा आज आपण असं म्हणूया की कॉग्निटिव्ह ट्रॅप्स अशीच संज्ञा वापरू. विचारातले ट्रॅप्स किंवा कसे फसव्या गोष्टी आहेत आपल्याच विचारांच्या हे सोप्या भाषेत. तुम्ही म्हटलात तसं दिसताना वरवर ते क्लिष्ट आहे, पण आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या आयुष्याशी निगडीत आहे. हे तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटेल. आणि सुरुवात करूया एका सोप्या क्विज पासनं. खूप फेमस क्विज आहे या विषयातलं. बॅट आणि बॉल. सर तुम्ही उत्तर द्यायचं आहे की बॅट आणि बॉल दोघांची मिळून किंमत 110 रुपये आणि बॅटची किंमत बॉलपेक्षा 100 रुपये जास्त आहे. बरोबर. बॅट आणि बॉल दोघांची किंमत मिळून 110. बॅटची किंमत त्या दोघांमधलं अंतर 100 रुपये किमतीतलं. सेपरेट किंमत काय बॅटची आणि बॉलची? 10 आणि 100. मला वाटतं बहुतेक म्हणजे 99% माझ्या सकट मी सॉरी म्हणजे तुम्ही बोलवलंय आणि मी तुम्हालाच परीक्षा घ्यायची, पण हे जे कोड आहे हे ह्या थिंकिंगचा बेस आहे किंवा या पद्धती समजून घ्यायला खूप सोपं आहे. ऑब्व्हियसली ह्या नाही आहेत किमती 100 आणि 10, कारण आपली कंडिशन जी आहे दोघांची मिळून टोटल 110 आणि फरक मात्र 100 आणि 10 असेल तर फरक 90 होईल. त्यातला ऑब्व्हियस आहे. पण तुमच्या सगट किंबहुना अशी फार कमी व्यक्ती असतील ज्यांना ते करेक्ट उत्तर लगेच देता येईल. किंबहुना त्यांनी उत्तर बरोबर दिलं तरी मनात पहिलं 100 आणि 10 हेच उत्तर येतं आपल्या. हा त्यातला कॅच आहे. ह्याच्यासाठी गणित काही फार मोठं यायला पाहिजे असं नाही, पण हे फास्ट थिंकिंग आहे. पटकन मी त्यातला आवडीचा डेटा घेतला, मला समोर येतोय तो, आणि उत्तर ठरवून टाकलं 100 आणि 10. पण थोडंसं कॅल्क्युलेशन केलं आणि ज्या कंडिशन्स कुठे मॅच होतात पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की 5 रुपये आणि 105 रुपये ह्या त्या किमती आहेत. म्हणजे टोटल 110 आहे आणि फरक 100 आहे. या दोन्ही कंडिशन्स फुलफिल होतील, त्या पूर्ण होतील अशा ह्या किमती आहेत. प्रश्न असा आहे की मग हे उत्तर का आलं? म्हणजे गणित येत नव्हतं हा पॉइंट नाहीये, गणित येतच आहे. हे तसं पाहिलं तर नेहमीचं गणित आहे, मग का चूक झालं ह्याच्यावर, म्हणजे हा प्रश्नातनं नाही किंबहुना हे प्रश्न त्याचं आउटपुट म्हणूया की फास्ट थिंकिंगने आपल्याला अशी उत्तरं पटापट येत असतात मनामध्ये. काही वेळेला ती चुकू शकतात. मी काही वेळा म्हणतोय कारण खूपदा त्याचा उपयोग होत असल्याने ही सिस्टीम आपली डेव्हलप झाली. पण ही फास्ट उत्तरं येत असल्याने फरक असा पडतो की मला त्याच्याकडे रिचेक करायला वेळ मिळत नाही. म्हणजे तुम्ही 100 आणि 10 याच्यात रिचेक केव्हा कराल तर अरे कंडिशन होत आहेत का फुलफिल, टोटल 110 होतीये का, फरक 100 येतोय का, नाही येते. सो मी परत विचार करायला लागतो आणि बरोबर उत्तरापर्यंत येतो. हा रिचेकिंग किंवा रिफ्लेक्शनचा जो ट्रॅक आहे हा आपला मिसिंग असतो फास्ट थिंकिंग मध्ये. सो इथनं तो प्रश्न चालू होतो की फास्ट थिंकिंग म्हणजे काय. इंट्युटिव्ह थिंकिंग मी परत गणिताचं आहे पण हे आता तुम्हाला विचारत नाही. 2 into 2 आपल्याला माहिती आहे उत्तर 4. काही म्हणायच्या आत मनात उत्तर 4 येते, पण
आपण अगदी गणितातले खूप एक्सपर्ट नसाल, आपण बहुतेक जण नसतो, तर 17x48 किंवा अशा पद्धतीचं काही गणित विचारलं तर असं उत्तर नाही येणार. आपण ते मॅन्युअली कॅल्क्युलेट मनामध्ये त्याचं हे गणित करणार, हे गुणिले हे, मग त्याचं उत्तर येणार. सो प्रोसेसने आपण ते गणित सोडवतो. हा प्रोसेस स्टेप बाय स्टेप या ज्या गोष्टी आहेत ह्या स्लो थिंकिंगचा भाग आहे. सोप्या शब्दात हे खूप एक्सप्लेनेशन हे समजण्याकरता आहे, त्याचे कंगोरे पण आहेत, पण सोप्या शब्दात हे स्लो थिंकिंग आहे. महत्वाचं परत परत मी सांगेन, दोन्ही उपयोगी आहे. हे चूक आहे हे बरोबर आहे असं कृपया कोणी समजू नये, पण ॲप्रोप्रिएटनेस पाहिजे. जिथे मला क्विक डिसिजन आहे, फास्ट थिंकिंग गरजेचं आहे, तिथं मी फास्ट करायला पाहिजे. जिथे मला शांतपणे विचार करायला पाहिजे तिथे स्लो करायला पाहिजे. हा त्यातला फरक खूप महत्वाचा आहे असं. अच्छा, ही सुरुवातीचा हा सगळ्यात बेस जो म्हणता येईल तो सगळ्यात महत्वाचा आहे. आता आपण रोजच्या आयुष्याशी सगळं हे निगडीत करतो, तर साधारण आपण ह्या कुठे रोज हे चुका करत असतो? मग चुका परत एकदा आपण ट्रॅप शब्द म्हणतोय, पण खरं म्हणजे ती चूक आहे हे मान्य होणंही आपल्याला परवडत नाही. आपण थिएटरमध्ये जातो, ब्रेक मध्ये आपण बऱ्याचदा पॉपकॉर्न किंवा असं काहीतरी घेतो, आणि जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तिथे वेगवेगळी बास्केट्स त्याची ठेवलेली असतात. एक त्यात म्हणजे सगळंच कदाचित महाग असतं, पण त्यातलं एक कमी असतं. एक मोठं टब असतं ते खूप जास्त, 1000 रुपये किंवा 800-900 अशा किमतीचं असतं. एक त्याच्या निम्म असतं साधारण, पण त्याची किंमत मात्र 750 रुपये 700 रुपये अशी असते. आणि हा खरं तर तिथे असलेला ट्रॅप कदाचित मार्केटिंगचा आहे असं आपण म्हणूया, की मला अरेच्या 200 रुपये जास्त दिले तर खूप मिळेल, ह्या डिसिजनच्या याच्यामध्ये मी ऑप्शन म्हणून ते मोठं घेतो. माझी गरज खरं तर कदाचित मधल्याची किंवा छोट्याची, पण हा इथे अँकर तयार झाला. त्यांनी असं काम केलं की अरे तू हा चॉईस घेतलास तर तुला बघ फायदा होईल, आणि मला गरज नसताना किंवा मला माहिती आहे की अरे हे थोडंसं आउट ऑफ जाते, पण ठीक आहे 200 रुपयात मला एवढं जास्त मिळतंय ना. खूपदा आपण खरेदी करत असताना नंतरच्या ज्या गोष्टी येतात त्यामध्ये त्या या पद्धतीच्या असतात. मला जे आवश्यकता नाहीये त्याला सुद्धा मी टिक करतो. फास्ट थिंकिंग, क्विक थिंकिंग आहे, मी ऍसेस नाही करत आहे माझ्या समोरचे पर्याय, असा इथे भाग दिसतो. सो याला आपण अँकरिंग बायस किंवा अँकरिंग ट्रॅप असं म्हणतो. एक रेफरन्स पॉइंट जो तयार होतो तो आपल्याला चकवण्यामध्ये खूप काम करतो असं म्हणता येईल. उलट पण आहे थोडंसं. एक उदाहरण वेगळं दिलं तर नात्यांमध्ये, रिलेशनमध्ये, म्हणजे आजच्या तरुणाईला कदाचित ही भाषा जास्त आवडेल. ब्रेकअप झालंय आणि नवीन रिलेशन आता आहे. आधीचं नातं जर का खूपच त्रासदायक असेल तर तुलनेने बरं असलेलं सुद्धा नातं खूप चांगलं वाटायला लागतं. ह्यापेक्षा हे बरे बाबा, हे चांगलं आहे. याच्या उलट आधीचं खूप चांगलं पण मनाविरुद्ध माझ्या काही गोष्टींमुळे नातं तुटलंय, नंतरचं चांगलं नातं सुद्धा मला कमी प्रतीचं, लो याचं वाटतं, कारण अँकर माझ्या डोक्यात एक फिक्स झालेला असतो. सो ही तुलना होत असते आपल्या मनामध्ये. अगदी हॅपीनेस सारख्या गोष्टींमध्ये सुद्धा हे अँकर काम करत असतात. मी माझ्या परिस्थितीची, माझ्या कौटुंबिक गोष्टींची किंवा अचिव्हमेंटची तुलना कोणाशी करतोय, हा अँकर न कळत आपल्या मनात येत असतो फास्ट. तिथे मला स्लो थिंकिंग करणं गरजेचं आहे. मी या आनंदी किंवा दुःखी जो काही होतोय तो माझ्या अँकरमुळे तर होत नाहीये ना. कदाचित मी अँकर बदलून माझा मूड बदलू शकेन. आपण काउन्सिलिंग किंवा थेरपीमध्ये पण या पद्धतीने वापरत असतो. शब्द वेगळे असतील कदाचित, पण एकंदरीत सोशल मीडिया किंवा आता हे जे लाईक्सचा खेळ असतो किंवा किती व्ह्यूज झाले, किती शेअर झाले, किती व्हायरल गेलं, ह्या सगळ्यामध्ये हे ट्रॅप्स एक तर कुठे कुठे असतात, आणि ह्याचा शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म एखाद्यावरती कितपत कसा परिणाम होऊ शकतो? कॉग्निटिव्ह फटीग किंवा मानसिक थकवा हा एक भाग सध्या दिसायला लागलाय. आपण स्वतः इतकी मोठी इन्फॉर्मेशन सतत घेण्याच्या मानसिकतेतलेच नाही होत. म्हणजे हे हार्डवेअर किंवा ही कपॅसिटी जी आहे, इतकी इन्फॉर्मेशन घ्यायची क्षमता नाहीये असं म्हणूया. थोडंसं एक्स्ट्रीम होईल, पण दिवसभरात आपण जी माहिती सतत मोबाईल मधनं घेत असतो, सतत माहिती येत असते, एक तर थकवा आलेला असतो. दुसरं, तरीही म्हटलं तर डोपामाइन किक बसत असते, वेगळं काहीतरी फ्लॅश होत असतं, थ्रिलिंग काहीतरी होत असतं. त्यांनी आपण जरासं जरी ते वाजलं तरी आपण मोबाईल बघत असतो, हे एक ट्रॅक चालू असतो.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अ, आपल्याला आपल्या ज्या पद्धतीने आपण हाताळतोय आपला मोबाईल, आपली ऍप्स, आपली चॅनल, त्या पद्धतीनेच ते फीडबॅक देतात असं त्यांचा अल्गोरिदम सेट असतो. म्हणजे उदाहरणार्थ मी एक व्हिडिओ पाहिला तर मला 4 व्हिडिओ त्याच पद्धतीचे सजेस्ट केले जातात. मी तेच बघतो, माझं मत अजून अजून पक्क होतं आणि मी मग कन्फर्मेशन बायस या ट्रॅप मध्ये अडकतो. की मला फक्त मी त्याच पद्धतीचं वाचायला लागलो, एकच विचार जर मी समोर आणायला लागलो तर मला काही दिवसांनी असंच वाटायला लागतं की हीच रियालिटी, ह्याला कदाचित दुसरी बाजूच नाही. पण प्रत्यक्षात वेगळ्या बाजू असतात, मी त्या चूज केल्या पाहिजेत. हा विचार पण मग स्लो थिंकिंग शिकवतो. हा फास्ट मधनं आपण क्विकली ऍक्सेप्ट करतो, बघत राहतो, त्या फ्लो मध्ये पुढे जातो. स्लो मध्ये थोडासा पॉज घेतला जातो, स्वतःकडे पाहिलं जातं आणि हे पाहायची सुरुवात झाली ओपन माइंडेडली, की मोकळेपणाने, की अरे माझं हे मत आहे पण तुमचं मत वेगळं आहे समजा, तर मग त्या मताला तुमची बाजू काय हे तर समजून घेऊ. हा ओपननेस आपल्याला रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग जो स्लोचाच भाग आहे ते आपल्याला शिकवतो. हे करता येईल का मला, याचा इंटरव्ह्यूला कदाचित आपल्या ऑडियन्स पैकी जे आता यंग आहेत त्यांना इंटरव्ह्यू तिथे खूप फायदा होऊ शकतो. समोरून एखादा ऑपोजिंग प्रश्न आलेला आहे, मला नाही पटत आहे, तू मला हे प्रूव्ह करून दाखवा किंवा हे, तर यू वर्सेस मी या ट्रॅप मध्ये न जाता, सर तुम्ही हे म्हणताय हे या पद्धतीने बरोबर असू शकेल, माझा थोडासा विचार वेगळा आहे आणि त्याच्यासाठी हे माझे एव्हिडन्स आहेत किंवा हा विचार आहे, आपण या दोन्हीचा विचार नॉट नेसेसरी चांगलंच घेता येईल पण आपण काहीतरी एकत्र विचार करून पुढे जाऊ शकू. हा बॅलन्स येण्यासाठी हा कन्फर्मेशन ट्रॅप मोडणं महत्वाचं आहे. नाहीतर तुम्ही वादविवादामध्ये अडकता आणि नात्यावर परिणाम होतो. आणि दुसरा त्यातला पार्ट होता की असे हे लाईक्स आणि शेअर ह्या गोष्टींवरती माणसं स्वतःला ठरवतात की माझी हीच व्हॅल्यू आहे का. येस. तर ह्यामुळे विचारांमध्ये कसा फरक. हो, त्यात एक भाग असा की तुम्ही सतत एक्सटर्नल एजन्सीकडे स्वतःचा हॅपीनेस सोपवलेला असतो. कोणीतरी बाहेरून आपल्याला लाईक करतंय आणि जणू काही तेच इक्वल टू माय वर्थ आहे अशा पद्धतीचं मी मनामध्ये आणायला लागतो की अरे एवढे लाईक आले कीच मी चांगला. आणि नुसते त्या लाईकचा फरक नसतो. तुम्हाला 3 इडियट्स मधलं कदाचित आठवत असेल, दुख होता है जब दोस्त फेल होता है बट और ज्यादा दुख होता है जब दोस्त फर्स्ट आता है. तसं मला लाईक मिळणं हा एक भाग झाला, यांचा व्हिडिओ एवढा फेमस झाला, यांच्या रीलला एवढे हे आले आणि मलाच कमी आले, ह्यांनी तो जास्त दुखावलेपणा येतो, मग तुलना, कंपॅरिझन आणि त्यातनं येणारे मानसिक प्रॉब्लेम्स हे चालू होतात. सो परत एकदा दुहेरी तलवार आहे असं म्हणूया. जसा त्यांनी बूस्ट मिळण्यासाठी पण फायदा होतो तसाच मूड खाली जाण्यासाठी पण परिणाम होऊ शकतो. याच्यासाठी मग असं काही एखादं सुवर्ण मध्ये आपल्याला काढता येईल की म्हणजे पाहणंच कमी करावं किंवा कमी वेळ पाहिलं तरी शेवटी तेच पाहायला मिळणार आहे जे आपल्याला खरं पाहण्याची गरज नाहीये, असं काही त्याचं एक सुवर्ण मध्य निघू शकतो. याकडे बघताना मी काय हेतूनी हे करतोय ही क्लॅरिटी मला आहे का. म्हणजे आपलं कौतुक झालं, आपल्याला मनासारख्या कॉमेंट्स आल्या, सपोर्ट आला, चांगलंच आहे, मला हे हवंय, हे आपण नाकारायचं नक्की नाही. पण एखादी कॉमेंट मनाविरुद्ध गेली आहे किंवा काहींनी टीका केली आहे तर त्यातला फीडबॅक पद्धतीने मी त्यातलं वेगळं करून काही घेऊ शकतोय का पर्सनली न घेता, जेणेकरून मला माझं गोल अचीव करायला, मला पुढे जायला, ध्येयाकडे जायला मदत होईल. हा त्यातला फरक आपल्याला करायला पाहिजे. अर्थात हे बोलणं सोपं आहे, प्रत्यक्षात ते वाचणं आणि मॅनेज करणं हे सोपं नसतं. पण स्वतःला ही सवय पण लावायला लागते की मला त्यातनं नक्की काय घ्यायचंय, हा मेसेज मी कसा वे करेन. आणि यातूनच आपण कदाचित निगेटिव्हिटी बायसकडे येतो की 10 गोष्टी या माझ्याबद्दल पॉझिटिव्ह होपफुल आलेल्या आहेत, एखादीच कॉमेंट हार्श आली पण ती कॉमेंट मला रात्रभर जागवू शकते. कारण आपल्याला नकारात्मक गोष्टींचा परिणाम जास्त होतो असा पण आपला ट्रॅक आहे. सो हे करता येणं थोडंसं ह्या अभ्यासाच्या दृष्टीने मी जे वाचत होतो त्यात विवेक हा शब्द पण इंडियन नॉलेज सिस्टीम किंवा आपल्या परंपरेमध्ये आहे आणि तो विवेक आपल्या अंगी कसा वाढवता येईल
प्रत्येकामध्ये तो असतो, पण त्याची क्षमता आपली कशी करता येईल, त्यातलं वेगळं साधक बाधक आपण जे म्हणतो त्या अर्थाने, की हे मला हवंय, हे मला मात्र नाही बरोबर वाटत आहे या कारणाने, याच्याकडे मी लक्ष देणार नाही, हे मला शिकता येणं. सगळ्यात चांगली गोष्ट यातली अशी आहे की जरी आपल्या हार्डवेअरचा भाग असले, बायस काय किंवा फास्ट अँड लो थिंकिंग काय, तरी मला हे कॉन्शियसली चांगलं करता येतं, बदलता येतं. सो हे प्रयत्न करणं आपल्या नक्की हातात आहे असं आपण म्हणूया. सोशल मीडियामधला ते एक शेवटचा भाग राहिला की बऱ्याचदा लोक आता बऱ्याचदा म्हणजे म्हातारपणामध्ये बऱ्याच आजकाल पाहिलं जातं की आम्ही काय करायचं दिवसभर, म्हणून आम्ही व्हॉट्सअपचे आमचे ग्रुप तयार केलेत, त्याच्यामध्ये आमचे खूप छान वेळ जातो, हे होतो. बऱ्याचदा विचार न करता फॉरवर्ड केलेले मेसेज असतात व्हॉट्सअपवरती. येस, ह्याचा एकंदरीत कसा परिणाम होतो? विचार न करता म्हणजे मुख्य त्यातला भाग असा की खूप सोपं झालेलं आहे. तुम्ही जर का ॲपच्या दृष्टीने पाहिलं तर युजर्स कन्व्हिनियन्स हा त्यांनी आता ऑप्टिमम केलाय असं आपण म्हणू. आता केवळ क्लिकच्या आधीच तो मनात आला कीच फॉरवर्ड व्हायचा असंच राहिलेलं आहे फक्त. पण सोपं जितकं आहे तितकं रिस्की पण आहे. म्हणजे काही वर्षांपूर्वी तुम्हाला आठवत असेल डिलीट फीचर नव्हतं याच्यामध्ये. आता डिलीटची गरज निर्माण झाली कारण मेसेज केल्यानंतर पश्चाताप व्हायला लागला. जेव्हा स्लो सिस्टीम ऍक्टिव्हेट होते तेव्हा मला जाणवतं अरे हा उगाच मेसेज इथं केला, इथं नको होता, कारण मला मग नावं दिसतात, कोणाचं काय मत आहे वगैरे कळतं. सो फास्ट फॉरवर्ड होणं हा त्यातला महत्वाचा भाग जरी असला तरी त्यात अजून एक वेगळा ट्रॅक जाणवतो तुम्हाला. कदाचित आठवेल गोष्टी. माझ्या मताला जे जुळतं ना ते मी पटकन फॉरवर्ड करतो. माझ्या मतात जे बसत नाही त्याला मी व्हॅल्यूच कमी देतो. हे काही लिहितो, आयदर मी जाहीरपणे काहीतरी क्रॉस करेन त्याला किंवा शांत बसेन, पण फॉरवर्ड नक्की मी करत नाही. मी फॉरवर्ड तेच करतो जे मला कुठेतरी मनात आहे. किंवा काही वेळेला एक्स्ट्रीम केसमध्ये असं होतं की फॉरवर्ड करायचं आणि हे काय लिहिले बघ, मला हे कसं अजिबात पटत नाही, असा स्वतःचा एक मोठा मेसेज लिहायचा. सो इथे सुद्धा आपला कन्फर्मेशन जो बायस आहे, ते मत काय आहे, त्यातल्या काय गोष्टी एव्हिडन्स त्याला पुरावे आहेत, काय गोष्टी नुसती मतं आहेत, याचं मी वेगळेपणा करतच नाही, ते फॉरवर्ड करतो. आणि त्याहून धोकादायक म्हणजे मला ते खरं वाटायला लागतं काही दिवसांनी, की जणू काही हे न बदलता येणारं सत्य आहे. अशा मानसिकतेमध्ये सुद्धा मी जाऊ शकतो. सो आपण काळजी घ्यावी. म्हणजे बहुतेक वेळेला हाच आहे की पॉज करा, थोडासा फॉरवर्ड करण्याआधी थोडंसं थांबा. करण्यासाठी बद्दल काही नाही, पण केल्यानंतर तुम्हाला वाईट वाटू नये किंवा पश्चाताप होऊ नये ही आपण नक्की काळजी घ्यायला पाहिजे. किंवा यातलं दुसरं आणखी एक पार्ट होतो, बऱ्याच खूप लांबलचक मेसेजेस जेव्हा आपण फॉरवर्ड करतो, पहिल्या 8 ढवळे आपण वाचतो कदाचित हे असंच असेल म्हणून खालपर्यंत जात पण नाही. खाली कदाचित वेगळंच काहीतरी विचार लिहिलेला मांडलेला असतो बऱ्याचदा. मगाशी मी म्हटलं तसं की खूप इन्फॉर्मेशन येते आणि आपलं हार्डवेअर याला तेवढं केपेबल नाहीये, किंबहुना वेळही कमी जास्त असतो आणि ते रीड मोर असं आपण वाचत जातो. पण आपण वाचण्यापेक्षा ते स्कॅन करत असतो खूप फास्ट, आणि काही कीवर्ड्स आपण बघतो आणि अरे हा चांगला मेसेज दिसतोय आणि आपण पाठवतो. स्लो सिस्टीम इथं बंद शटडाऊनच झाली आणि फास्ट वरच आपण आहोत. त्यातही नुसतं आपण मेसेज फॉरवर्ड करतोय, बसलोय शांत असं नसतं. आपण दुसरं काहीतरी लॅपटॉपवर काम चाललंय, कोणाचा तरी वेगळा घरामध्ये आवाज येतोय, काहीतरी अजून गोष्टी चालू आहेत, हे यामध्ये आपण हे मल्टीटास्किंगचं करतो. त्यामुळे मुळातच कॉग्निटिव्ह आपली त्याच्यामधलं अटेन्शन हे कमी झालेलं असतं. परिणाम त्याचा तुम्ही म्हटलात तसं की चुकीच्या ठिकाणी चुकीचा मेसेज जाणं आणि त्यातनं प्रश्न येणं असं होऊ शकतं. किंवा कित्येकदा ही आपल्याला घाई असते का की आलाय मेसेज, तो वाचून माझ्या ज्ञानात काय भर पडतीये, यापेक्षा मी किती जणांना पाठवून ती वाहवा मिळवायची घाई आहे की बघा ह्यांनी किती छान मेसेज मला पाठवला. यातला एक शेडचा भाग असा आहे की बँडवॅगन इफेक्ट ज्याला आपण म्हणतो या भाषेमध्ये, की त्या याच्यात सामील व्हायचंय मला फॉरवर्ड करण्यामध्ये. त्या चेन मधनं मला मागं नकोय पडायला. त्यामुळे आपल्याकडनं फॉरवर्ड झालेला बरा, दुसऱ्या कोणी करायच्यात मी केला पाहिजे, कारण मग अरे ह्यांनी ग्रुपवर पहिलं डिक्लेअर केलं असं काहीतरी ते हवं असतं. सो सोशल रेकग्निशनचा एक भाग असतो आणि दुसरं सोशल ऍक्सेप्टन्सचाही भाग आहे की हा या गटाचा व्यक्ती आहे, या प्रकारचे मेसेजेस ही व्यक्ती पाठवते, हे हवं असतं. म्हणजे आपण इथे रियालिटी किंवा जी आपल्या गरजा आहेत माणसाच्या, मानसशास्त्राच्या दृष्टीने एक सामाजिक गरज जी आहे ती भागवण्यासाठी या गोष्टी होत असतात. काही वेळेला ते बुमरँग होतं असंही आपल्याला नक्कीच दिसतं.
आता आपण बोलता बोलता उलट 2-3 बायसेस विषयी बोललो हो, गेलो. हो. असे आणखी रोजच्या लाईफ मधले बायसेस आणि त्याची उदाहरणं सांगता येतील? काही कॉग्निटिव्ह ट्रॅप्स अजून बघूया. कन्फर्मेशन आणि अँकरिंग हे 2 आपण पाहिलेच. एक फ्रेमिंग ट्रॅप पण आहे. काय शब्दांमध्ये माहिती तुमच्या समोर येते, एकच गोष्ट वेगळ्या शब्दात फ्रेम केली की आपले भावनिक आणि वैचारिक त्याचे रिस्पॉन्स बदलतात. उदाहरणार्थ, XYZ प्लेअरला आज सामन्यातनं विश्रांती, XYZ प्लेअरला आज सामन्यातनं वगळले, XYZ प्लेअरला आज सामन्यातनं डच्चू. घटना तीच झालेली आहे, तो त्या मॅच मध्ये खेळत नाहीये, पण न्यूज कुठल्या पद्धतीने दाखवली जाते त्याचा परिणाम होणार आहे. एखाद्याला परिणाम वाढवायचा असेल तर तो हार्श शब्द किंवा या पद्धतीचे जास्त वापरेल, कमी करायचा असेल वेगळे शब्द वापरेल. दोन्ही अर्थाने वापरला जातो. समोरच्याला हवं ते करायला भाग पाडण्यासाठी सुद्धा हा बायसचा फायदा घेतला जातो. किंवा मला रिसिव्हिंग एंडला मी आहे तर मला हे लक्षात यायला पाहिजे की अरे हा बायस इथं दिसतोय, हे फ्रेम मध्ये अडकायला नको. डेव्हिल लाईज इन द डिटेल्स. त्यात डिटेल डेप्थ मध्ये जायला खूप महत्व आहे. ते मी गेलो की मला अजून अजून त्यातलं कळेल की हे लिहिलंय त्याचा नक्की अर्थ काय. म्हणजे वी मे अटेम्प्ट टू डू धिस, यातल्या मे शब्दाला महत्व आहे. आम्ही कदाचित हे करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, पण ते अशा पद्धतीने दिलेलं असतं की जणू काही ते खरं झालेलंच आहे आता. पण ते शक्यता म्हटलीये, ह्या शब्दाला जर माझं लक्ष नसेल तर मी निष्कर्ष वेगळा काढेन. सो असा फ्रेमिंग बायस आहे आपल्या आसपास. उलट्या अर्थाने सुद्धा आपल्याला एन्जॉय करायला हा बायस आपण ट्रॅप खूप उपयोगी आहे. एखादी आनंदाची किंवा अशी घटना घडल्यावर जर आपण दुसऱ्या दिवशी हेडलाईन्स पाहिल्या वेगवेगळ्या, तर इथे खूप फ्रेमिंग चांगल्या पद्धतीचं सुद्धा दिसतं की काय तीच घटना किती चांगल्या शब्दात मांडता येते हे पण आपल्याला कळू शकतं. एक खूप इंटरेस्टिंग आणि प्रत्येकालाच तो कधी ना कधी आपण अनुभवलेला असेल, हॅलो इफेक्ट आणि हॉर्न इफेक्ट असं त्याला म्हणतात. सिम्पल टर्म्स, एका गुणावरनं त्या व्यक्तीमध्ये दुसरा गुण आहेच असं गृहीत धरणं. फॉर एक्झाम्पल, दिसायला स्मार्ट आहे म्हणजे तो कॉम्पिटंट आहे, तो छान काम करेल असं इंटरव्ह्यू घेणाऱ्याला वाटतं आणि सिलेक्शन केलं जातं. आता परत एकदा, दिसायला नीटनेटकं असणं हे नकोय का? नाही, असं नाही, आपल्याला हवंच आहे. पण त्याचा आणि त्या कॉम्पिटन्सीचा संबंध नाही हे मला, जर मी इंटरव्ह्यू घेत असेल तर माहिती पाहिजे. किंवा आपण बऱ्याचदा ते उदाहरण दिलं जातं, इंग्लिश बोलतोय म्हणून हुशार आहे असं समजतात. सो पुन्हा एकदा, इंग्लिश येणं हे असू शकेल ठराविक सिच्युएशन मध्ये चांगली गोष्ट, पण त्या कामासाठी किंवा त्या गरजेसाठी ते महत्वाचं आहे का, हे मला डिफरन्शिएट करायला लागतं. आणि आपण किती म्हटलं तरी रियालिटी अशी आहे की बऱ्याचदा या गोष्टी मिक्स होतात. म्हणजे काही ठिकाणी आता अगदी चेहरा किंवा ज्या गोष्टींचा परिणाम होऊ शकेल याच्यावर हे बाजूला ठेवून मगच ठरवलं जातं की कोण जास्त कपेबल आहे किंवा कोणाला निवडायचंय. अशा पद्धतीने डिबायसिंग सुद्धा यात केलं जातं. मी म्हटलं तसं हॉर्न इफेक्ट जो आहे तो उलटा, की अरे त्याला दिलं का, तो फार आगाऊ आहे. आता तो आगाऊ आहे किंवा फाटकन बोलतो, ही एक त्यातली क्वालिटी झाली. पण त्या कामासाठी तो कॅपेबल आहे हे वेगळं असू शकतं, हे मी लक्षात घेत नाही. मी आता माझं जजमेंट देतो की तो आगाऊ आहे त्यामुळे ती व्यक्ती या कामाला बरोबरच नाही. पण असं असू शकतं की त्या कामाला तीच व्यक्ती परफेक्ट आहे किंवा ती जास्त बरोबर आहे. तुम्ही आता म्हटलं त्यातलं मला एक अगदी 1980-82 सालीला कथा नावाचा सिनेमा आहे सई परांजपेंचा. त्यामध्ये हे असं नसिरुद्दीन शाह आणि फारुख शेखचं कॅरेक्टर दाखवलं, ससा आणि कासवाच्या गोष्टीसारखंच दाखवलंय. तर फारुख शेख असंच दाखवलंय, त्याला काही शिक्षण नसतं, अनुभव नसतो, पण तो त्या बॉसला गोड बोलून फक्त फसवा फसवी करून डायरेक्ट मोठ्या पोस्टवर जातो. आणि मग त्या बॉसला नंतर कळायला लागतं की मी ह्याच्या बोलण्यावर आणि इतर परिस्थितीवर फसलो. अगदी परफेक्ट. कारण हे बोलणं लक्षात घ्या, थोडंसं आपण जर खोलात जायचं म्हटलं ना तर आपल्याला एखाद्या व्यक्तीची किंवा अशी सगळीच माहिती घेणं मुश्किल आहे. पण मला स्नॅप जजमेंट, ज्याला आपण पटकन निर्णय घ्यायची अशी जेव्हा जेव्हा वेळ येते तेव्हा आपण साधारण काय दिसते, हे बॅकग्राऊंड हे असं, त्यातनं आपण जजमेंट घेत असतो, ठरवत असतो. तिथे हे बायस माझे नाही ना आड येते, हे मला ठरवायला लागतं. हेलो आणि हॉर्न नंतर आपण जास्त बघतो तो स्टेटस क्यू बायस. स्टेटस क्यू म्हणजे आहे ते टिकवून ठेवा. बऱ्याचदा असं असतं की मी आत्ता जे करतोय
मी आत्ता ज्या परिस्थितीत आहे, कॉलेजमध्ये असाल, सेटल असाल, कुठे असाल, त्यात मला नेहमीच्या गोष्टी बदलायला भयंकर त्रास होतो. फार कमी लोक अशी आहेत की जी डेलिब्रेट मुद्दाम आयुष्यामध्ये बदल घडवत असतात, घडवून आणतात. आपल्यापैकी इन्क्लुडिंग मी, आपल्यापैकी बहुतेकांना जे आहे ते चालू आहे, त्यात बदल करू नका, विनिंग कॉम्बिनेशन बदलू नका, अशा अर्थाची मानसिकता असते. आणि स्टेटस क्यूचा एक ऍडव्हान्टेज पण आहे की कम्फर्ट झोन आहे, ट्राईड अँड टेस्टेड आहे. त्यामध्ये जो भाग आलेला आहे मला, तो नक्कीच मला फायद्याचा ठरला आहे म्हणून मी करतोय. त्याचे काही तोटे पण आहेत, पण तेही मला ऍक्सेप्टेड आहेत. कशाला बदला? ते नोन डेव्हिल बेटर दॅन अननोन अशा पद्धतीचं होतं. वाटतं तुम्ही स्टेटस क्यू तोडलाय, त्यामुळे मला तुमच्याशी जास्त बोलता येईल. ती रिस्क असते स्टेटस क्यू ब्रेक करून नवीन काही करणं. मग ते रिलेशन असेल, प्रोफेशन असेल, अगदी नेहमीचा मोबाईल असेल. वर्षानुवर्ष जनरेशननुसार थोडं बदलेल, व्यक्तीनुसारही बदलेल, पण बहुतेक वेळा आपण मोबाईल बदलताना फार ताण येतो असं एकूण दिसतं. कारण सगळं त्यामध्ये सेट झालेलं आहे, सगळी मेमरी माझी डोक्यात आहे की हे केलं की हे ऍप आहे, ह्यात ही माहिती आहे, असं तसं. ते बदललं की डिस्कम्फर्ट फार आहे काही दिवस नवीन याला सेट होण्याकरता. सो आहे ती स्थिती टिकवून ठेवणं ही एक टेंडन्सी दिसते. काही वेळेला ही मुद्दाम ब्रेक करायची गरज असते, कारण तोटे जास्त व्हायला लागतात. पण मी त्या तोट्यांना मान्य न करता त्यात अडकून बसतो. असं व्हायला लागलं तर आपल्या ऑडियन्ससाठी सुद्धा की मी त्याच्याकडे थोडं रिफ्लेक्टिव्हली बघावं की मला काय नक्की वाटतंय आणि मला यातनं बाहेर पडायला काय करता येईल. मी अडकून नाही ना बसलेलो याच्यामध्ये. हा एक भाग. थोडंसं याला जवळ जाणारी पण वेगळ्या शेडची संक कॉस्ट ट्रॅप किंवा संक कॉस्ट फॅलसी असं म्हणतात. आपण एखादा डिसिजन घेतो, उदाहरणार्थ करिअरचा एखादा डिसिजन आहे आणि त्यात 3 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष काम केल्यावर हळूहळू लक्षात येतं की हे काही आपल्याला जमत नाही, आपल्याला प्रॉब्लेम येतोय. पुढे काही वर्ष मी ते रेटत राहतो, कारण कधीतरी चांगलं होईल, बरं होईल, त्यातनं फरक पडेल. मी एवढी वेळ इन्व्हेस्ट केलाय, एवढे कष्ट केलेत, एवढे पैसे घातलेत, आता मला त्यातनं आउटपुट पाहिजेच आहे. असं करत अजून मी खड्ड्यात जात जातो. त्याला संक कॉस्ट. एका ठराविक याच्यानंतर मला लक्षात आलंय की ह्यात आता नाही वर जाता येणार, पण मी आयदर स्वतःला फसवतो किंवा मी इतरांसाठी ते ओढत राहतो, रेटत राहतो. करिअर असेल, रिलेशन असेल, काही वर्षानंतर लक्षात येतं की हे नाही ओके होते, तरी पण मी ते रेटत राहतो, कारण मला होप असते. त्याच वेळेला दुसरं असतं की आता एवढं केलंय ते वाया नको जायला. सोपं उदाहरण म्हणजे पिक्चरला गेलोय आणि इंटरवलला भयंकर बकवास पिक्चर आहे असं मला आता पटलंय की काही त्याला अर्थ नाही, सोडून थिएटर मी बाहेर पडलो, असे कमी लोक असतील. मला वाटतं फटाफट आपल्याला कॉमेंट येतील की ह्या पिक्चरचं नाव नका लिहू, पण आम्ही बाहेर पडलो तो, त्यांचं अभिनंदन. पण मी तरी असं मान्य करायला हरकत नाही, पैसा वसूलसाठी शेवटपर्यंत बसू नये. लक्षात घ्या, हा नुसता पैसा वसूल नाही. मी 1.5 तास वाया घालवतो, 1.5 तास माझा मूड अजून वाईट होतो, कारण मला माहिती असतं की हा आता पिक्चर काही फार चांगला होणार नाहीये, पण इतकं आता त्यात इन्व्हेस्ट केलंच आहे, वेळ दिलाय, गेलोय, आतमध्ये बसलोय, निम्मा पाहिलाय, मग स्वतःला म्हणतात नाही इंटरव्हल नंतर तरी चांगला असेल. असं करत आपण पूर्ण बसतो. ते बसतो नाही, मागाशी म्हटलं तसं ते खातो वगैरे सुद्धा, आणि अजून खर्च करतो पैसे, आणि पुढचे 4-5 तास कसा पिक्चर वाईट होता आणि कसं आधीच उठून यायला पाहिजे होतं ह्याच्यावर अजून त्रास करून घेतो. सो ही संक कॉस्ट जी आहे ती संक जे आहे ना, ते असं संक होत जातो आपण. सो शेअर मार्केटमध्ये म्हणजे हे संशोधन जे ते मुख्यतः फायनान्स मधलं आहे, आणि शेअर मध्ये मुख्यतः हा भाग खूप दिसतो की मी घेतलेला शेअर आहे तो पडायला लागतो आणि मला ते सोडवत नाही. स्टॉप लॉस जे लावतात त्यांना माहिती असेल, आणि मी तो धरून बसतो. तो पूर्ण पार त्या शेअरची डिव्हॅल्युएशन झालं तरी पण मी तो विकत नाही, आणि जेव्हा विकतो किंवा तो डिसिजन घेतो तेव्हा वेळ खूप निघून गेलेली असते आणि खूप नुकसान झालेलं असतं. ती संक कॉस्ट आहे. मी जे इन्व्हेस्ट केलेलं आहे ते मला सोडवत नाही आणि मी तोटे जास्त सहन करतो. सो संक कॉस्ट इज एव्हरीवेअर. आपण अवेअर होणं आणि आधीच ठरवणं कदाचित की या गोष्टी मला अपेक्षित आहेत, या नाही झाल्या तर मी थांबेन. हे जर का स्वतःशी मी ठरवलेलं असेल, ऑफकोर्स काही गोष्टींमध्ये नाही करता येणार हे इतकं परफेक्ट, पण मला लक्षात जरी आलं तरी मी
काही ठिकाणी तरी यातनं बाहेर पडू शकतो, काही ठिकाणी प्रॉब्लेम कमी करू शकतो, कॉस्ट जी आहे ती कमी करू शकतो. हा नक्की फायदा आपल्याला करून घेता येईल. मगाशी मी इंट्रोडक्शन सुरुवातीला जसं म्हटलं, समजा की आता आपण सेल मधनं वस्तू घेतो विकत भरपूर, हम्म. तर त्याच्यामधला हा जो एक युक्तिवाद असा असेल की समजा सेल लागलाय, 1,000 रुपयाचा शर्ट मला तिथे 300 रुपयामध्ये मिळतोय, मी 2 शर्ट घ्यायला म्हणून आत गेलोय, पण मग मला लक्षात आलं मी घेतोय खूप स्वस्तात मिळतात आणि मी 10 शर्ट घेऊन बाहेर आलो. आता जर नंतर लक्षात आलं की अरे हे उगीच एवढी खरेदी केली, पण त्याला माझ्याकडे एक सोयीस्कर स्पष्टीकरण आहे की मी आता हे कोणाला तरी दिल की शर्ट थोडीच घरात ठेवून खराब होतात, काही निमित्ताने मला स्वस्तात मिळाल्या गोष्टी मी गिफ्ट देईन, ठरून पुरून वापरेन. हे करणं एक वेळ समजा ठीक आहे की तेव्हा त्याचा आर्थिक किरकोळ काय फायदा तोटा झाला तो विषय वेगळा आहे. ह्याने खरंच तोटा होतो का, हा एक पॉइंट. आणि असं करत राहण्याने ही सवय लागून मेंदूची थॉट प्रोसेस त्या टाईपची होते का? सो तुम्ही आता जे उदाहरण म्हटलं ते चॉईस सपोर्टिव्ह बायस म्हणतात. म्हणजे मी एक चॉईस घेतला, आता तुम्ही तो डिफेंड करण्याच्या ट्रॅपमध्ये आहात. तुम्ही 10 शर्ट घेतले, तुमचं मनामध्ये ते नव्हतं, हे म्हणणं हे ओके आहे की मला नव्हतं पण मी त्याला बळी पडलो बाबा की 300 रुपयात मिळतोय, चांगला मिळतोय म्हणून मी 10 घेतले. पण मी समर्थन जेव्हा करायला लागतो तेव्हा माझे आधीचे चॉईस कसे बरोबर आहेत हे मी माझं मलाच पहिलं पटवून देतो आणि मग ते इतरांनाही पटवून द्यायची माझी धडपड चालू होते. मग त्यातनं वेगवेगळ्या गमती जमती होतात. पण परत एकदा मुद्दा तोच आहे की तुम्हाला जर का इतरांना काही गोष्टी देऊन खुश करायचंय किंवा नातं आपलं चांगलं करायचंय तर मग ते तुम्ही आधी का नाही ठरवलं? सो तिथे तो क्वेश्चन आहे. म्हणजे हे नंतरचं ज्या गोष्टी आहेत त्यांनी आपण त्या चुकांचं परिमार्जन म्हणूया असं करूच शकतो, नो डाऊट. पण हा पण मला विचार नक्की पाहिजे की अरे हे आपला फाऊल झाला होता तेव्हा, सो पुढल्या वेळेला मी अलर्ट व्हायला पाहिजे. हे केल्याने जर मी अलर्ट होत नसेल तर मी ह्या ट्रॅपमध्ये परत जाईन. ही त्यातली रिस्क आहे. याला तुम्ही म्हटलात हे उदाहरण म्हणून एक हाइंडसाइट बायस म्हणून पण आहे. गोष्टी घडून गेल्यावर मी लगेच सांगायला लागतो. तेव्हाच मी म्हणलो अरे पहिल्याच बॉलला ओळखलं होतं ही मॅच गेली आहे. त्यावेळेला आपण काही ओळखलेलं नसतं, पण नंतर मी तेव्हाच म्हणलं होतं तुला नाही पडणार मार्क यात, मी सांगत होतो. आपण छाती ठोकपणे माझी प्रिडिक्शन कशी बरोबर आली हे नंतर सांगतो. हा पण एक हाइंडसाइट बायस आहे, कारण नंतर एक्सप्लेनेशन्स आपल्याला खूप सोपी मिळतात. घटना घडून गेलेली असते, त्याचे परिणाम समोर असतात आणि त्याची एक कारणांची लिंक जी आहे, कॉझल लिंक, ती पण आपल्या समोर असते. सो हाइंडसाइट मध्ये खूप सगळं सोपं आहे की हे का घडलं, कसं घडलं. आता बऱ्याचशा बायसिस विषयी आपण बोललो. आता समजा मला हे सगळं आता एपिसोड पाहिला किंवा आपण शूट केलं समजलं असं आहे, आता मला हे डोक्यात माझ्या असे असतात सारखे विचार, याची जाणीव झाली आहे, मी काय करावं आता ह्यासाठी पुढे? येस, पहिली गोष्ट म्हणजे मी नक्की मनाशी ऍक्सेप्ट करतोय का की आपल्यामध्ये हे ट्रॅप्स आहेत. माणूस म्हटला की कॉग्निटिव्ह बायस किंवा त्याच्या रिलेटेड ट्रॅप्स हे असणार आहेत, हे ऍक्सेप्ट होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. बऱ्याचदा असं असतं की ते आपण ऍक्सेप्ट नाही करत आणि नाही माझं ओकेच असतं, माझं परफेक्टच असतं, मला काही याची गरज नाही. अशामध्ये जर असू तर तो भाग त्रासदायक आहे. आपण अज्युम करू की हे ऍक्सेप्ट झालंय, मग त्या सिस्टीम 2 वर खूप संशोधन चालू आहे आणि त्यात 2 गोष्टी त्यांनी सांगितल्यात. एक तर रिफ्लेक्शन, मला डिसिजन घ्यायचा आहे, घेण्याआधीचा जर आपण विचार केला तर डिसिजन घ्यायचा आहे, त्याच्यातला नक्की एव्हिडन्स माझ्याकडे काय, कशाच्या बळावर मी तो निर्णय घेणार आहे आणि त्यातल्या अनसर्टनिटीचा ऍक्सेप्टन्स मला आहे का. म्हणजे वेगवेगळे आपण 1-2 डिसिजन जर पाहिले, करिअरचा डिसिजन आहे तर त्यात एक नक्की आहे की माझ्यामध्ये ह्या क्षमता आहेत, माझा आत्तापर्यंतचा परफॉर्मन्स असा आहे, माझी घरची परिस्थिती अशी आहे, माझी आवड अशी आहे. याच्या अभ्यासाच्या वर मी हा निर्णय घेतोय की फॉर एक्झाम्पल आर्किटेक्चरला जावं, आर्किटेक्ट व्हावं. ऍट द सेम टाइम बऱ्याच गोष्टी या माझ्याला माहीत नाही आहेत आणि अनसर्टन आहेत. ह्या पण मला गरजेचं आहे माहिती असणं की कदाचित त्यात इतर फील्ड सारखा लगेच पॅकेज आहे का, हा एक क्वेश्चन आहे. किंवा मला स्वतःच्या क्षमता काय पद्धतीने फील्डवर वापरायला लागतील हे मला अजून माहीत नाहीये. किंवा त्यातल्या भविष्यात AI मुळे काय काय बदल होतील याचा मला अंदाज नाहीये. हे जर का माझ्या समोर अनालिसिस असेल तर या अनसर्टनिटींना सुद्धा मी तोंड देऊ शकतो चांगल्या पद्धतीने. सो मला ते
स्वतःलाच डिफेंड करायची गरज राहत नाही. मी त्यानुसार स्वतःला अपडेट करतो, नवीन नवीन माहिती किंवा ज्ञान घेतो आणि पुढे जातो. हेच इतर डिसिजनच्या बाबत सुद्धा आपल्या आहे, की मला लक्षात येतंय की समोरची व्यक्ती आता बायस कन्फर्मेशन एकाच ट्रॅकनी वाद घालतीये, बोलतीये. मला तिथे कदाचित त्याला उत्तर द्यायची गरज आहेच असं नाही. मला तिथे शांतही बसता येईल, कारण मला नातं महत्वाचं आहे. ठीक आहे, तुझं मत असं असं आहे, माझं मत वेगळं आहे, पण आपण ह्याच्यावर बोलून काही फायदा नाही. आपला कन्फर्मेशन बायस खूप धडका देतो आपल्याला. लगेच आपण नेटवरनं पुरावे शोधून काढतो, जुने व्हिडिओ शोधतो, ते पाठवतो. त्यातनं हाती काही लागत नाही असं एकूण बऱ्याचदा दिसतं. सो इथं मला अवेअरनेस जर असेल की अरे तो ट्रॅक सोडणार नाही, तो ह्या बायसमध्ये आहे, माझाही तोच बायस मी वाढवायचा आहे का कन्फर्मेशनचा, तर मला तिथे पॉज घेता येईल, थांबता येईल. खूपदा म्हणजे डिस्कशन्समध्ये आपणही कधी अनुभवला असेल, मी जेव्हा असं म्हणतो की तू म्हणतोयस ना त्यातला हा भाग मला पटतोय, ह्या मुद्द्यावर मात्र माझं मत वेगळं आहे, तिथं बऱ्यापैकी दोघं जण एका प्लेनवर येऊन डायलॉग करायला लागतात, एकमेकांशी बोलायला लागतात. बऱ्याचदा ते मुद्दे सोडून तू वर्सेस मी असा काहीतरी वाद चालू होतो, तो मला नक्की टाळायचा आहे. सो नाती चांगली करायला सुद्धा या बायसेस आणि ट्रॅप्सचं ज्ञान आपल्याला खूप उपयोगी नक्की पडतं. तुम्ही ह्याच्या शेवटाकडे येतो, जेव्हा एक असा प्रश्न येतो की ज्याला टेक अवे मेसेज पण म्हणता येईल. दुसरं असा विषय की आता हे मला कळालंय, ह्यातनं मला बदलायची गरज आहे, इच्छा वाटते, यासाठी कधी प्रोफेशनल हेल्प किंवा असं कोणाच्या गायडन्सनी मी हे काम करू शकतो का? हे जास्त छान होऊ शकतं काही गोष्ट? येस, यात थेरपी किंवा याच्यानी असा म्हणजे कॉग्निटिव्ह बायस, कॉग्निटिव्ह ट्रॅप असा या शब्दात नाहीये. पण ज्या सायको एज्युकेशनल थेरपीज आहेत, REBT किंवा CBT, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी किंवा कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, त्यात समोरच्या व्यक्तीला रिफ्लेक्ट करायला लावणं आणि स्वतःचे विचार हे किती एव्हिडन्स बेस आहेत, किती नाही आहेत, त्यात इररॅशनॅलिटी किती आहे, हे शोधायला लावणं, ह्या दिशेने तो प्रवास चालू असतो. सो तिथे या शब्दात नसेल, पण साधारण प्रिन्सिपली याच गोष्टींचा विचार केला जातो. त्याचबरोबर म्हणजे माझाही तो अजून अभ्यास करायला लागेल, मेटाकॉग्निशन विषय, स्वतःच्या विचारांचा विचार करणं. हा विषय आपण नक्की सगळेजणच स्वतःला सवय लावू शकतो की अरे मला असं वाटतंय आता की ही व्यक्ती या स्वभावाची, का वाटतंय असं, माझा विचार फॅक्ट बेस आहे का मला एक ओपिनियन आहे. नाही, मग मला लक्षात येतं अरे तो त्याच्याबद्दल असं म्हणला म्हणून असं वाटतंय, पण कदाचित तो त्याचा अनुभव आहे, माझा अनुभव काय. असे जेव्हा मी प्रश्न विचारतो तेव्हा मला त्या व्यक्तीबद्दलचं मत तयार करताना मी नॉन जजमेंटल व्हायची शक्यता कमी आहे, त्यातनं माझं नातं चांगलं होऊ शकतं. सो हे अशा पद्धतीचा विचार आपण वेगवेगळ्या स्वतः समोरच्या क्रायसिस किंवा जी चॅलेंजेस असतात, समोरचे अडथळे असतात, तेव्हा नक्की करू शकतो. डेफिनेटली. या खरं तर खूप क्लिष्ट नावापासूनच समजण्यासाठी अवघड असा विषय होता, पण तो तुम्ही उदाहरणांमधनं किंवा वेगवेगळ्या इंटरेस्टिंग बायसेसची उदाहरणं देऊन तो खूप सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. तर आजच्या एपिसोडमधनं बऱ्याच जणांना लक्षात कदाचित आत्ता आलं असेल शेवटापर्यंत पाहिल्यानंतर की हा आपण विषय सुरुवात कुठून केला होता. एखादी सहज म्हणून घेतलेला निर्णय, सहज म्हणून विकत घेतलेली गोष्ट, की काहीतरी मोबाईलवर स्क्रोल करता करता कुठेतरी काहीतरी दिसतं, हे इतक्याची गोष्ट इतक्याला मिळते तर पटपट घेऊन टाका रात्री 12च्या आत वगैरे, आणि आपण गरज नसताना एकाच्या जागी 2 वस्तू घेतो. जसं त्यांनी आता सांगितलं सरांनी, त्यातला एक तो महत्त्वाचा मुद्दा आहे की ती वस्तू तेवढ्याला मिळते म्हणून घेणं हे कदाचित वाईट नसेल, पण मुळातच आपल्याला त्याची गरज होती का, किंवा ती घेतल्यानंतर आता आपल्याला त्या पश्चातापाला आपण एक काहीतरी छान वेगळा गोड मुलामा लावून स्वतःच्या मनाची समजूत घालतोय, हा स्वभावाचा भाग बनून घेणं, की जो कदाचित इतर पुढच्या अनेक गोष्टींना, आपल्या कित्येक मोठ्या मोठ्या डिसिजनला हे घातक ठरू शकतं कदाचित, ही सवय लावून घेणं, त्याकडे आपण पाहावं, त्या दृष्टीने ह्याकडे पाहावं. हा एक खूप वेगळ्या विषयावरचा एपिसोड होता. कदाचित ह्यावरती खूप जणांचे वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न येऊ शकतात. असे कित्येक बायसेस आणखी आहेत. हा एका तासामध्ये किंवा इतक्या कमी वेळामध्ये घेण्याचा विषय पण नाही आहे, पण कुठेतरी आपण ह्याला जस्ट एक टच केला या विषयाला, आणि एक आपल्या मेंदूला एक वेगळं इग्निशन देऊन चालना देतोय ह्या निमित्ताने, असं आपण ह्याच्याकडे पाहूया. आणि ह्यातनं सुद्धा आपलं जीवन काही पद्धतीने वेगळ्या पद्धतीने विचार करून सुकर करता येईल का, असं आपण ह्यातनं ठरवूया. तर आज तुम्ही आलात आणि आमच्या चॅनलवरती एक खूप वेगळा विषय खरं हा होता, पण तो खूप इंटरेस्टिंग पद्धतीने ऐकला. तर आमच्या सर्व चॅनलतर्फे तुमचं मनापासून धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.